नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फार्मसी स्टुडंटसाठी कोणत्या गव्हर्नमेंट एक्झामची संधी आहे, त्या रिलेटेड त्यांची एलिजिबिलिटी, त्याची सॅलरी या सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ओके, त्याच्या आधी आपल्या अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत। रामनवमी निमित्त इथे फक्त 999 रुपयामध्ये सर्व बॅचेस आपल्या स्टुडंट्सला अवेलेबल केले जातील। तर याच्यामध्ये बघा, याच्यामधले बॅचेसचे फीचर्स, जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण, ओके, नोट स्टुडंट्सला प्रोव्हाइड केले जातील, ई बुक स्टुडंट्सला दिले जातील। त्याचबरोबर जे लेक्चर्स होणार आहेत ते लाईव्ह होणार आहेत आणि रेकॉर्डेड फॉर्ममध्ये हे व्हिडिओ स्टुडंट्सला अवेलेबल होतील। तर बघताय, जर तुम्हाला या बॅचेस बद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करा, या बॅचेस बद्दल अधिक माहिती मिळवा। इथे बघा, का बरं गव्हर्नमेंट ऑफिसरसाठी यांनी प्रेफरन्स दिला पाहिजे। एकतर सिक्युरिटी आहे, फिक्स सॅलरी आहे याच्यामध्ये, आणि पेन्शन आणि अलावेन्सेस पण याच्यामध्ये त्या कॅन्डिडेटला मिळतात। मग रिस्पेक्ट, सोशल स्टॅबिलिटी सर्वांनाच हवी, ती सुद्धा या गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये थ्रू तुम्हाला जी गव्हर्नमेंट पोस्ट मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी मिळते की तुम्ही हेल्थ केअर मध्ये, डिफेन्स मध्ये, रेल्वे मध्ये आणि रेग्युलेटरी बॉडीज मध्ये तुम्हाला एक काम करण्याची याच्यामध्ये संधी मिळते। ओके, तर मल्टिपल रिक्रुटमेंट एक्झाम्स होतात प्रत्येक वर्षी, तर त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता आणि त्याच्यानुसार तुमचा मेरिट स्कोर वरती डिपेंड करते की तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही। तर मग इथे बघा, याच्यासाठी कोण एलिजिबल आहेत, कोण एक्झाम देऊ शकतं। ओके, जर फार्मसी जर तुमची डिग्री असेल तर कोणती, एकतर तुमचं डी फार्मसी झालेलं पाहिजे, डिप्लोमा इन द फार्मसी फ्रॉम PCI रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट, ओके, जे फार्मास्युटिकल काउन्सिल ऑफ इंडिया आहे त्याच्या थ्रू जर तुमचं डिग्री झाली असेल किंवा ते ॲफिलिएटेड जे कॉलेजेस आहेत तिथून जर डिग्री झाली असेल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता। त्याचबरोबर रजिस्ट्रेशन झालेलं असायला पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही काय एक्झाम देऊ शकत नाही किंवा ऍप्लिकेशन फॉर्मच भरू शकत नाही। मग त्याचबरोबर बी फार्मसीचे जॉब्स पण असतात, ज्याच्यामध्ये बघताय बॅचलर ऑफ फार्मसी आणि कसं रजिस्टर्ड ॲज अ फार्मसिस्ट हवे तुम्ही। ओके, त्याच्यानुसार काही याच्यामध्ये एज लिमिटेशनचे क्रायटेरिया असतात, ओपन कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी आणि बाकीच्या शेड्यूल कॅटेगरीसाठी पण इथे काय असणार आहे, एज लिमिटेशन आहे। त्याच्यानुसार तुम्ही एज लिमिटेशन मध्ये त्या ग्रुपमध्ये बसले पाहिजे तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता। मग बघताय, मेन गव्हर्नमेंट फार्मसीच्या एक्झाम्स कोणत्या आहेत? एम्स फार्मासिस्ट एक्झाम, ESIC फार्मासिस्ट, RRB, SSC, स्टेट PCS एक्झाम आहे, ड्रग इन्स्पेक्टर, अशा वेरियस एक्झाम्स आहेत ज्याच्यामध्ये हे फार्मसी स्टुडंट्स एक्झाम देऊ शकतात। एम्स फार्मसिस्ट बघा, कोणी कंडक्टिंग केली जाते ती एम्सनी किंवा अदर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ही एक्झाम कंडक्ट करतात। एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे डी फार्मसी किंवा बी फार्मसी। कसे होणार आहे याच्यामध्ये? CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, ज्याच्यामध्ये MCQs तुम्हाला विचारले जाते आणि मग त्यानंतर होणारे इंटरव्ह्यू। याच्यामध्ये सॅलरी जर तुम्ही बघितली 29,000 to 92,000 याच्यामध्ये मिळणार आहे। एक्झाम पॅटर्न मध्ये एकतर ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स आणि जे सब्जेक्ट आहेत, जे काय नॉर्मल सब्जेक्ट जो बाकीच्या फार्मसी एक्झाम मध्ये असणार आहे, जनरल फार्मॅकोलॉजी, मग त्याच्यानंतर काय फार्मास्युटिक्स आणि फार्मॅकोलॉजी, याच्यानुसार वेगवेगळे टॉपिक्स असणार आहे। याच्यामध्ये एक ओव्हरव्ह्यू दिलाय तुम्हाला की कोणते असू शकतात आणि त्याचबरोबर जनरल अवेअरनेस, जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड, मॅथ्स अँड रिझनिंग हे तुमचं विचारलं जाईल। तर हे बघितलंय तुम्ही एम्सच्या फार्मसिस्ट बद्दल। RRB फार्मसिस्ट आणि SSC याच्यामध्ये बघा, RRB मध्ये रेल्वे रिक्रुटिंग बोर्ड आहे। डी फार्मसी याच्यासाठी एलिजिबिलिटी आहे डी फार्मसी किंवा बी फार्मसी तुमचं झालेलं पाहिजे। मग रिटन CBT होणार आणि मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। अलावेन्सेस प्लस सॅलरी किती आहे? 29,000 च्या आसपास। ओके, याची रेंज दिली फक्त। SSC फार्मसिस्ट साठी बघा, कोणी स्टाफ सिलेक्शन कमिशन हे एक्झाम कंडक्ट करतं। एलिजिबिलिटी क्रायटेरिया मध्ये डी फार्मसी किंवा बी फार्मसी। CBT आहे सॅलरी सेंट्रल पे मॅट्रिक्स। ओके, 5 लेवल किंवा लेवल 6 ची सॅलरी असणार आहे। ड्रग इन्स्पेक्टर साठी बघा, याच्यासाठी यांचा रोल काय? ड्रग इन्स्पेक्टरचा जे काही एन्फोर्समेंट आहे ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट, हे ड्रग इन्स्पेक्टर ते करणार आहेत। इन्स्पेक्टर काय करणार आहेत? मॅन्युफॅक्चरिंग अँड डिस्ट्रीब्युशन, ज्या ड्रग्सच्या प्रोसेसिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग होतात त्याच्यामध्ये त्यांचं काम असणार आहे। नाव कंडक्टेड बाय UPSC अँड स्टेट PCS एक्झाम्स। नाव एलिजिबिलिटी क्रायटेरिया बी फार्म, M फार्म। त्याचबरोबर एक्झाम पॅटर्न मध्ये बघताय तुम्ही रिटन टेस्ट, इंटरव्ह्यू आणि मग असणारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सॅलरी आहे लेवल 7 to 8।
नाव बुक्स जर तुम्ही बघितले यासाठी, जर याच्यासाठी फक्त एक इम्पॉर्टंट आहे, जे तुमचे नॉर्मल पब्लिकेशन्स असतात, पीसीआयच्या अंडर जे पब्लिकेशन्स होतात किंवा याला धरून जे पब्लिकेशन्स आहेत ते तुम्ही रेफर करू शकता. मी म्हणाल निराली पब्लिकेशन, ठाकूर पब्लिकेशन हे कसे बेस्ट आहे, त्याच्यामधून कधी कधी डिरेक्ट क्वेश्चन्स पण येऊ शकतात. ओके, जर या एक्झामचं प्रिपरेशन तुम्हाला करायचं असेल तर आमच्या अकॅडमीमध्ये फार्मसीच्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत. तुम्ही याच्यामध्ये एनरोल करून तुमचं प्रिपरेशन इझी करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.